आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। आगामी काळामध्ये भाजपची सत्ता येईल आणि सर्वांना अच्छे दिन येतील असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे फडणवीसांचे अच्छे दिन येणार असं विधान आता संजय राऊतांनी केलं। दुसरीकडे फडणवीसांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला आहे। भाजपची सत्ताच येणार नाही असा टोला वडेट्टीवार यांनी लगावलेला आहे। आणि एक लक्षात ठेवा, नाही असं नाही, आणि एक लक्षात ठेवा, आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची, हर एक के अच्छे दिन आएंगे। आगामी काळात कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, प्रत्येकाचे अच्छे दिन येणार आहेत असं फडणवीसांनी म्हटले, त्यामुळे बाकीच्यांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला। पण माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस यांचे अच्छे दिन येत आहेत। सत्ता ही यांच्यासाठी सर्वोच्च आहे आणि ज्या लोकांना सत्ता सर्वोच्च वाटते त्यावेळी जनतेला पायदळी तोडण्याचा किंवा हुकुमशाही प्रवृत्ती सुरू होते। आणि मला वाटतं की राज्यामध्ये तुमची सत्ताच येणार नाही तर मुख्यमंत्री कोणाचं काय ठरवत आहे? सत्तेतून बाहेर लोकांनी काढायचं ठरवलं आहे। मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल, महाविकास आघाडीचा होईल, काँग्रेसचा होईल आणि महाविकास आघाडीचा होईल, हे तेवढंच करा। ज्यांचे जास्त निवडून येतील आमदार त्यांचा तो मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधला होईल। आगामी काळामध्ये भाजपची सत्ता येईल आणि सर्वांना अच्छे दिन येतील असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे फडणवीसांचे अच्छे दिन येणार आहेत असा टोला आता संजय राऊतांनी लगावला। दुसरीकडे फडणवीसांच्या वक्तव्यावर मात्र वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय। भाजपची सत्ता येणार नाही असा टोला वडेट्टीवार यांनी लगावलेला आहे।